हो. तर दुसऱ्या भावात जर बघायचं आपण, तर दुसऱ्या भावातून आपण धन बघतो, कुटुंब बघतो, वाचा बघतो, खाणे-पिणे बघतो. हे दुसऱ्या भावाचं कारक तत्व आहे. जर आता जर विचार करा, जर सूर्य जर दुसऱ्या भावात असलंय, तर आपण काय दुसऱ्या भावातून काय बघतो? तर आपण बँक बॅलन्स सुद्धा बघतो. तर सूर्य जर दुसऱ्या भावात असेल, तर अशा व्यक्तीची आर्थिक परिस्थिती ही आपल्याला चांगली बघायला मिळते. बघा, सूर्य हा राजाचा कारक आहे आणि राजाकडे कसं असतं, खूप पैसा असतो, धनधान्य संपत्ती वगैरे खूप हे असतं. त्यामुळे दुसऱ्या भावात जर सूर्य असेल, तर अशा व्यक्तीची आर्थिक परिस्थिती ही खूप चांगली असते. त्यांना ओढलोपर्जित धन मिळतं. आता ओढलोपर्जित धन म्हणजे काय, की जे वडिलांनी आपल्या कमवून ठेवलेलं असतं आणि मग ते आपल्याला मिळतं. तर अशा व्यक्तींना वडिलोपर्जित जी इस्टेट असते, त्या इस्टेटीपासून फायदा पण होतो आणि वडिलोपर्जित त्यांना धन पण मिळतं, कारण दुसऱ्या भावापासून आपण धन पण बघतो. आता हे बघा, स्टेज बाय स्टेज विचार करा. मी तुम्हाला जी सांगतोय, ते कसे कोणत्या पद्धतीने सांगतोय आणि त्याचे कारकतत्व कसं आहे यावर लक्ष द्या आणि याहून नोट्स काढा व्यवस्थित. मी हे तर तुम्हाला दिलेले आहे. यामध्ये मी जे जे पॉइंट घेतलेले आहे, ते रोजच्या जीवनावरचा विषय हा, आणि रोज विचारले जाणारे प्रश्न असतात. तुम्ही दुसऱ्या भावात जर रवी दिसला, तर तुम्ही खटकन सांगू शकता समोरच्या व्यक्तीला, तुझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे. 101% त्याची आर्थिक परिस्थिती चांगलीच असणार. त्यामुळे याला सिरियस घ्या. याच्याहून तुम्ही 50% समोरच्याची कुंडली वाचू शकता, किंवा तुम्ही सांगितलेलं त्याला खरंच पटेल, कारण ते हा विषय खराच असतो. तर चांगली आर्थिक परिस्थिती असते, वडिलोपर्जित धन मिळतं, जे इस्टेट वगैरे जे असतं वडिलांनी, अशा लोकांच्या वडिलांनी खूप कमवून ठेवलेलं असतं मुलांसाठी. बघा, त्यांना ते मिळतं आणि पसतं पण. त्यानंतर सरकारी कामामुळे धनलाभ होतो. आता म्हणजे सरकारी कामामुळे धनलाभ होतो म्हणजे नेमकं काय होतो, तर जे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असतात किंवा सरकारी कामाचे जे कॉन्ट्रॅक्ट घेतात, बरेचसे असे काही हे कॉन्ट्रॅक्ट्स आहे की ते गव्हर्नमेंट हे प्रायव्हेट लोकांकडनं करून घेतो. तर अशा व्यक्तींना असे जर कामं केले, तर त्यांना त्यापासून धनलाभ मिळतो. त्यानंतर सरकारी नोकरी. सरकारी नोकरीसाठी पण हे कार्य, सूर्य जर दुसऱ्या भावात असेल, तर त्यासाठी पण ते लोक पण सरकारी नोकरीमध्ये बघायला मिळतात. राजकारणामुळे मोठे धनलाभ होतात त्यांचे. पॉलिटिक्स क्षेत्रामध्ये जर असले हे, तर राजकारणामुळे अशा लोकांना खूप धनलाभ असा होतो. आणि हे मोठे व्यावसायिक असतात. आवाजांचा ठोका असतो, म्हणजे दुसऱ्या भावातून आपण वाचा बघतो, तर यांच्या बोलण्यामध्ये खूप कॉन्फिडन्स असतं. ज्यावेळेस रवी दुसऱ्या भावात येतो, त्यावेळेस यांचं बोलणं फार कडक असतं, म्हणजे थोडक्यात हे एक वक्ते असतात. हे जर एकदा स्टेजवर गेले आणि यांच्या हातात जर माईक दिला, तर म्हणजे खूप प्रखरतेने बोलता आणि यांचं बोलणं पण लोकांना आवडतो. यांच्या बोलण्यामध्ये एक कडक आवाज असतो असा. आणि कडक बोलण्यात आणि मोठेपणा आणि अहंकार यांच्या बोलण्यामधून आपल्याला जाणवतो असं. त्यानंतर हे उत्तम वक्ते असतात. कोणताही टॉपिक जर दिला यांना, तर हे व्यवस्थित बोलतात, त्याच्यावर किती का वेळ बोलू शकता. जनरली आपण बघतो, स्टेजवर जर गेलो तर माणूस परेशान होतो आणि आपल्याला काही काही लोकांना असतं बघा, जे बोलायचे ते पण येत नाही, कारण समोर गेल्या त्यांचा कॉन्फिडन्स लेवल नसतो तसं बोलायचा, आणि ते फार लवकरात लवकर ते होऊन जातं असं, तोतरी वळणं वगैरे, किंवा स्टेजवर गेल्यावर हलणं, थरथर कापणं. पण यांचा जो असतो, यांच्याकडं कॉन्फिडन्स लेवल खूप असतो सूर्यामुळे, आणि यांच्या बोलण्यामध्ये एक अहंकार आणि एक दम असतो. अशा प्रकारचे लोक आपल्याला बघायला मिळतात, ज्यांच्या कुंडलीमध्ये दुसऱ्या भावामध्ये रवी आहे असं. यांना कुटुंबामध्ये मान सन्मान आणि दर्जा मिळतो. बघा, आपण दुसऱ्या भावापासून कुटुंब पण बघतो, तर अशा लोकांना कुटुंबामध्ये मान सन्मान आणि दर्जा मिळतो. हे बघा, घरात अशी एक व्यक्ती असते की कोणतीही गोष्ट करायच्या आधी त्या व्यक्तीची विचारात घ्यावा लागतो. मग ती व्यक्ती कधी कधी आपली वयस्कर पण असू शकते, किंवा कधी कधी असं पण घडतं बघा, घरातल्या एखाद्या तरुण व्यक्तीला पण विचारून एखादा वयस्कर व्यक्ती त्याच्या म्हणजे
काय म्हणतो ती गोष्ट त्याबरोबर डिस्कस करतो आणि डिस्कस करून मग त्यावर त्याचं मत घेतो की बुवा हे चांगलं होईल का, हे होईल का. तर ऍक्च्युअल त्यांना एक्सपिरियन्स पण जास्त असतो वयस्कर लोकांना, पण तरी पण ते यंग जनरेशनच्या पोराकडून काही विषय घेतात. तर अशा वेळेस त्यांच्या कुंडलीमध्ये हा द्वितीय भावामध्ये आपल्याला रवी बघायला मिळतो. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स लेवल चांगला असतो, हुशार असतात आणि त्यांना मान सन्मान आणि हे प्राप्त होतो. घरामध्ये त्यांना मान सन्मान आणि मोठा दर्जा मिळतो. विशेष महत्व दिलेलं असतं त्यांना, म्हणजे विशेष महत्व ही गोष्ट विचारल्याशिवाय त्यांना कोणीच काही करत नाही. किंवा एखादं जर काही प्रोग्राम आखायचा आहे तर त्याला विचारात घेऊन हे करेल. आणि एखादा काही विषय कुठं टूर बनवायचा तर त्याला विचारेल. म्हणजे असं एक प्रकारचा मान सन्मान हा अशा व्यक्तींना कुटुंबापासून प्राप्त होतो. आता यांचं खाणं पिणं कसं असतं, द्वितीय भावातून आपण खाणं पिणं पण बघतो. तर हे जे आहे ना, तिखट खाणारे लोक असतात. हे ज्यांच्या द्वितीय भावामध्ये रवी असेल ते लोक तिखट खाणारे असतात, सात्विक असतात. आरोग्यासाठी चांगलं खाणं ही सवय त्यांना असतं. कारण यांची रोगप्रतिकारक शक्ती पण चांगली असते. आणि आरोग्यासाठी चांगलं खाणं, आरोग्यासाठी जे काय तर म्हणजे एखादी व्यक्ती आहे असं खायला गेलं तर ठीक आहे आपण बदाम खाऊ, बदाममुळे काय शरीराला प्रोटीन्स मिळतं तर ते बदाम खायतील. एखादा जर ज्यूस आहे ॲपलचा ज्यूस पिऊ. अशी खाण्यापिण्याची सवय यांची असते. म्हणजे थोडक्यात आरोग्याला जे चांगलं आहे, आरोग्यासाठी जे चांगलं आहे अशा गोष्टी खाण्यापिण्याकडं यांचा खूप कल असतो. आता हे झालं सर्व की सूर्य जर शुभ असेल, जर सूर्य जर बिघडला तर अशा लोकांची आर्थिक परिस्थिती ही चढ उतार होताना आपल्याला दिसते. आर्थिक परिस्थितीमध्ये चढ उतार होताना अशा लोकांची परिस्थिती आपल्याला दिसते. त्यानंतर ओढलोपरजी जे धन असतं ते धन मिळण्यामध्ये अडचणी येतात. म्हणजे धन मिळण्यात अडचणी म्हणजे कसं, दोन भाऊ असतात, वाटे हिस्से होता, वडिलांनी कमावून ठेवलेली इस्टेट असते. नंतर मग त्यावर एक स्टे येतो, मग ते कोर्ट मॅटर होतो. किंवा मग काही बहिणींचा हक्क असतो प्रॉपर्टीवर. काही बहिणी अडचणी आणतात की आमची वडिलांची प्रॉपर्टी आम्हाला त्यातनं एवढं द्या, मग बाकीचं तुम्ही घ्या. अशा अडचणी जर सूर्य जर बिघडला तर त्या जातकांना हे आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यानंतर कुटुंबात मान सन्मान अजिबात मिळत नाही. म्हणजे अशा व्यक्तींना कोणी विचारत नाही. ज्यांचा सूर्य बिघडला तर अशा व्यक्तींचा विचार हा ग्राह्य धरला जात नाही. म्हणजे थोडक्यात की त्यांना कुटुंबामध्ये कोणी विचारत नाही, त्यांना एवढा मान सन्मान वगैरे काही कोणी देत नाही असं. आणि यांची बोलण्याची भाषा पण बदलते. यांची बोलण्याची भाषा बदलते म्हणजे अरेरावीची भाषा आणि यांच्या बोलण्यातून आपल्याला बघायला मिळेल जर सूर्य जर कुंडलीमध्ये खराब असेल तर असं. तर अशा गोष्टी आपल्याला द्वितीय भावात जर सूर्य असेल, रवी असेल तर अशा जातकांच्या आपल्याला